शाखा, दोन महत्वाचे पार्ट आहेत. एक सैद्धांतिक शाखा आणि दोन उपायोजित शाखा. त्यातल्या सैद्धांतिक मधल्या आपण दोन शाखा मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. एक वैकसिक मानसशास्त्र, डेव्हलपमेंटल सायकोलॉजी, आणि बालमानसशास्त्र किंवा चाइल्ड सायकोलॉजी दोन बघितल्या. आता आपण तिसरी बघूया, सामाजिक मानसशास्त्र, सोशल सायकोलॉजी. याचं एकदम प्रॅक्टिकल उदाहरण म्हणजे काय आहे, तर आता जे आपण सोशल मीडिया वापरत आहोत त्याच्यावर आपल्याला आपसुकपणे येणाऱ्या सगळ्या ज्या रील्स आहेत किंवा व्हिडिओज आहेत, हे सोशल सायकोलॉजीचा पूर्ण विचार करून मग प्रसारित केलेल्या असतात. आता व्यक्ती कशा असतात, तर समाजामध्ये गेल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामाजिकतेमुळे व्यक्तिमत्वामध्ये बदल होत असतात. कारण व्यक्ती हा समाजप्रिय आहे, तो समाजामध्ये जातच असतो. जास्तीत जास्त वेळ आपण कसे असतो, कामानिमित्त समाजात फिरत असतो, काहीतरी लोकांकडून घेत असतो किंवा गोष्टी बघून आपण त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया देत असतो. याच्यातून आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. मग अशा वेळी दोन गोष्टी असतात. व्यक्तींचे जर प्रकार केले तर दोन प्रकारचे होतात. एक म्हणजे अशा व्यक्ती असतात जे आपला प्रभाव दुसऱ्यावर टाकतात, आणि दुसरा प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये ज्या लोकांवर प्रभाव पडतो असे व्यक्ती. जगामध्ये 2 ते 3% लोक असे असतात ज्यांचा प्रभाव लोकांवर पडतो. समाजातील प्रभावी व्यक्तिमत्वांचा इतरावर आणि अप्रभावी व्यक्तीवर इतरांचा प्रभाव पडतो. अप्रभावी व्यक्ती कशी असते, अनुकरण प्रिय असते. म्हणजे बघितलं तर प्रभावी व्यक्ती ह्या प्रभाव टाकण्यासाठी सुद्धा काही गोष्टी करत असतात. म्हणजे आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं ऍडव्हर्टाईज देऊन की आपल्याला ब्रशने दात घासले पाहिजे. मग त्याच्यासाठी चकाचक मुलांच्या ऍडव्हर्टाईज प्रचंड यायला लागल्या. समाजावर त्याचा परिणाम झाला. त्याच्यानंतर आपण पहिले जे दातून करत होते लोक ते सोडलं आणि ब्रश वापरायला सुरुवात केली. हा सोशल सायकोलॉजीचा मोठा, जगातला सगळ्यात मोठा प्रभाव आहे. सोशल सायकोलॉजीतनं कशी मानसिक म्हणजे सोशल सायकोलॉजीचा उपयोग करून घेतलेली ही एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दिलं. आता याच्यामध्ये कसं काय काय केलं जातं, तर गटातील सहकार्य, ज्याचं मी आता हे उदाहरण सांगितलं की ठराविक एक टिपिकल गट घेतला. कुठला, तर लहान मुलं आणि लहान मुलांचे दात. प्रत्येक पालकाला पण त्याच्याविषयी आत्मीयता असते, आजूबाजूच्या लोकांना असते. ऍडव्हर्टाईज करणारे सुद्धा, नाही नाही मुलांचं भलं होतंय ना, ठीक आहे आपण केलं पाहिजे, ते काय प्रॉब्लेम नाही. म्हणून लोकांनी, विकणाऱ्यांनी विकला, ज्यांना पाहिजे त्यांनी खरेदी पण त्याच अनुषंगाने केला की माझ्या मुलाला दात अजिबात दुखता कामा नये म्हणून खरेदी केलं. अशा पद्धतीत अनेक वेळा अनेक ठिकाणी मुलांचा वापर ऍडव्हर्टाईज मध्ये केला जातो. एक गटातील सहकार्य या कॅटेगरीमध्ये येतं. व्यक्तींच्या वृत्ती. आता जेव्हा आज जर बघितलं तर इलेक्शन आपलं जर मागचं जे झालं त्याच्यामध्ये बरेच हे केले गेले, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले गेले. सत्ताधारी पक्षाने सोशल मीडियाचा वापर भरपूर केला. मग कोणतरी परदेशात गेला, त्यानं कुठला तरी AI वापरला म्हणून मग त्यानं विरोधी प्रचार केला. असल्या बातम्या आपण भरपूर बघतो. आता हे कसलं उदाहरण आहे, सामाजिक वृत्ती ओळखण्यासाठी केलेला पूर्ण प्रयत्न आहे. समजा मी एका पार्टीचा 4-5 रील फॉरवर्ड केले, तर अशी काउंटिंगची सोय आहे की पाठच्या बाजूला मी जर 4 रील फॉरवर्ड केले किंवा लाईक केलं तर त्यातनं माझी सायकोलॉजी ही त्यांना कळते, माझा वोटर आहे की नाहीये हे त्या पार्टीला कळू शकतं. आलं लक्षात? किंवा अजून एखाद गोष्ट बघा की तुम्हाला इंटरेस्ट आहे की मला आता घरातले पडदे बघायचे आहे, बदलायचे आहे,
जरा मी युट्यूबवर बघते, असं जर दळी मॅडमनी 4 जर व्हिडिओ बघितले की लेटेस्ट ट्रेंड काय आहे घरातले पडद्यांसाठी, तर तुम्ही कुठल्याही दुसऱ्या साईटवर जा, तुम्हाला पडदेच दिसायला लागणार. इंस्टाग्रामवर जा, फेसबुकवर जा, दिसायला लागतं. का? तर तुम्हाला इंटरेस्ट आहे तीच गोष्ट तुमच्या समोर ठेवली की चालू होतं. बरोबर आहे. तसंच अजून काय एकदम अचानक आपला सनातन धर्म रसातळाला चाललाय आणि त्याला वाचवायला पण अनेक लोक बघा मागच्या 2-4 महिन्यापूर्वी भरपूर पुढे आले. सामाजिक मानसशास्त्र आहे की नाही? कुंभमेळा आणि त्याच्या अनुषंगाने समाजावर त्याचा पडलेला प्रभाव किती मोठा होता आपण बघितलं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीत त्याचाही अभ्यास केला जात असतो. अभ्यास करतात. यावेळी सुद्धा लोकांना जमाव जो असतो त्याचा सुद्धा मानसशास्त्राचा विचार केलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर त्याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं असेल तर कसं देऊ? हा, आता समजा चित्रपटगृह आहे किंवा मोठं कुठलं तरी मैदान आहे ज्याच्यामध्ये हजारो लोक येणार आहेत. तर अशा वेळी पॅनिक झालं तर काय होईल? लोकांना एक्झिटसाठी काय करता येईल? या सगळ्याचा विचार पण केलेला असतो. पॅनिक होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे त्याचाही विचार केलेला असतो. अशा पद्धतीत बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या सामाजिक मानसशास्त्रामधून घडलेल्या असतात. नेतृत्व गुणाचं तर उदाहरण मी सांगितलंच की समाजामध्ये जेव्हा आपण अ, हे करतो, म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा पार्टीचा एखादा नेता निवडायचा आहे, तर काय करायला लागेल? तर त्याची पॉप्युलॅरिटी चेक करावी लागेल ना. सामाजिक मानसशास्त्रामध्ये हा महत्वाचा भाग असतो. निवडणूक झाल्यानंतर सुद्धा एक्झिट पोल असतो की नाही? सामाजिक मानसशास्त्राचा भाग असतो. आलं लक्षात? तर हे सगळं सामाजिक मानसशास्त्रामध्ये येतं. चला पुढचा आपण भाग घेऊया. बोधात्मक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, जे आपण वर्तन म्हणून बघत होतो त्याच्यामध्ये हा भाग खूप महत्वाचा असतो. वर्तन होतं कसं? तर कॉग्निशन नंतर होतं. सगळ्याच ठिकाणी कॉग्निशन लागतं असतला भाग नाही. कारण वर्तनामध्ये दिसण्यापासून ते विचारापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. पण जेव्हा विचार येतो आणि लॉजिकचा संबंध येतो त्यावेळी मात्र कॉग्निशन हा महत्वाचा भाग असतो. तसंच आपली जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा कॉग्निशनचा फार महत्वाचा भाग असतो. आपल्याला काही हायर सेंटर्स आहेत आपल्याकडे. उदाहरणार्थ आपलं स्पीच आहे जे कॉग्निशन मध्ये येतं, किंवा आपल्याला आज रविवार आहे मग उद्या सोमवार असणार आहे, आज शनिवार आहे मग उद्या रविवार असणार आहे. आज आपल्याला म्हणजे हे लॉजिकली आपल्याला समजतं 1 तारखेनंतर 2 तारीख येणार आहे. बरोबर, या महिन्याला 30च दिवस आहे. हे आपण ठरवून आपली सगळं प्लॅनिंग बनवत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात. तर ह्या ज्या बिहाइंड द सीन चालू असणाऱ्या गोष्टी असतात या सगळ्या कॉग्निशन मध्ये येतात. याच्या आधारे आपलं शेड्यूल बनत असतं. याच्या आधारे आपण प्रोग्राम बनवत असतो आपले. तर हे सगळं कॉग्निशन मध्ये येतं. ज्याला आपण हायर सेंटर्स मेंदूतले म्हणतो त्याच्यामध्ये ह्या गोष्टींचा समावेश केलेला असतो. जसजसं आपण वृद्ध होत जातो किंवा आपलं न्यूरो सिस्टीम जर वृद्ध होत गेली तर त्याच्यामध्ये स्मृतिभ्रंश हा आजार होतो. डिमेन्शिया असं म्हणतात त्याला, किंवा आपण काय बघतो? पार्किन्सन बघतो, किंवा कुठला बघतो? अल्झायमर बघतो. तर या आजारामध्ये हे जे कॉग्निशन असतं हे हॅम्पर होतं. आणि लहानपणाच्या अवस्थेपासून ते तारुण्यापर्यंत हे कॉग्निशन बिल्डअप होत असतं. जसजसं आपले सिनॅप्सेस वाढत जातात तसतसं आपण त्या त्या क्षेत्रामध्ये निपुण होत जातो. मग ते निपुण होण्यासाठी आपल्याला या कॉग्निशनची फार गरज असते. म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा चढला असाल कुठला सरकता जिना जो असतो त्याच्यावर, किती मोठा कोण तो असू दे, पहिल्यांदा चढताना तो फंबल होतोच. बरोबर आहे. पण दुसऱ्या वेळी तेवढं होत नाही. कारण का? तर तो कॉग्निटिव्ह गोष्ट समजून घेतो ते कसं होतं.
त्याच्याविषयीची समजूत त्याची एकदा व्यवस्थित तयार झाली की तो पुढच्या वेळी त्याला तेवढा प्रॉब्लेम करत नाही. ती प्रतिक्षिप्त क्रिया होते का पुढच्या वेळी? तर नाही होत. ती जाणून बुजूनच केली जाते, पण चांगल्या पद्धतीनं केली जाते. याच्या पाठीमागे असणारं जे लॉजिकल रिझनिंग असतं किंवा थिंकिंग असतं ते बिल्डअप होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 वेळा जाऊन आलात की मग तुम्हाला काय वाटायचंच बंद होतं. बरोबर आहे की नाही? सर जसं आपण आसनांचा अभ्यास करतो त्या हा. प्रकारचा का? हम्म. आसनांचा जर अभ्यास तुम्ही रेग्युलर करत आहात तर तुमच्यामध्ये जो काय फरक पडतो तो या कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी मध्ये येतो. आपलं सगळं म्हणजे जेवढे म्हणून स्टडीज आहेत त्याच्यामध्ये कॉग्निशन इम्प्रूव्ह होतं हे लिहिलेलंच आहे. सगळ्या म्हणजे स्पोर्ट्स कुठलीही प्रक्रिया घ्या त्याच्यामध्ये कॉग्निशन इम्प्रूव्ह होतं हे लिहिलेलंच आहे सगळ्यामध्ये. हा, तर याच्यामध्ये काय काय संशय म्हणजे याच्यामध्ये करिअर काय काय असतात ते पण बघा. आता मगाशच्या पण मधली पण करिअर सांगायची राहिली की असे जे सोशल सायकोलॉजिस्ट असतात ज्यांनी भरपूर अभ्यास करून हे केलेलं असतात अशा लोकांना मोठ्यात मोठी पॅकेजेस असतात. त्यांच्याकडे मोठमोठ्या पार्टीचे लोक असतात म्हणजे मोठमोठ्या पार्टीज असतात, मोठमोठ्या कंपन्या असतात, त्याच्यानंतर मोठमोठे ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात. यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारच्या नोकऱ्या त्यांना ऑफर केल्या जातात. सोशल सायकोलॉजी. आणि त्यातही तुम्ही प्रभावी असला पाहिजे, तुम्हाला करून दाखवता आलं पाहिजे. नाहीतर नोकऱ्यांची संख्या कमी आहे या क्षेत्रामध्ये, परंतु जर तुम्ही प्रभावी असाल तर यामध्ये अमाप पैसा मिळवण्याची संधी मात्र असते. हम्म. आतापर्यंत ह्याचं काय होत होतं, तर ऍडव्हर्टायझिंग हा जो एजन्सी असेल त्यातला एखादा माणूस हुशार असायचा, तो विचार करायचा आणि त्याचे विचार जर लागू पडले तर ऍडव्हर्टाईज फुल चालायची. उदाहरणार्थ कॅडबरीची ऍडव्हर्टाईज, कॅडबरीमध्ये एकदा हे मिळालं काय, किडे मिळाले. तर किडे मिळाल्यानंतर काय झालं की ते 35% शेअर खाली आला कॅडबरीचा. 35% म्हणजे लोकांनी घ्यायचीच बंद करायला सुरुवात केली. मग काय झालं, तर त्यांनी एका मोठ्या ऍडव्हर्टायझरला कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही वाटेल तितके पैसे खर्च करा पण आमचं समाजातलं जे स्थान आहे ते आम्हाला परत मिळवून द्या. लोकांचा विश्वास आमच्यावर परत बसला पाहिजे अशी ऍडव्हर्टाईज तयार करा. सिंपल विचार केला त्यांनी की असा प्रभावी व्यक्ती कोणतरी जर ऍडव्हर्टाईज मध्ये घेतला तर आपण पुढे जाऊ. जो ऍडव्हर्टाईज बनवणारा होता तो. मग त्यानं कोणाला हायर केलं? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चनला ऍडव्हर्टाईज साठी घेतलं. पण ऍडव्हर्टाईज घेतली तर अमिताभ बच्चन सारख्या माणसाकडे जेव्हा अप्रोच झाले तेव्हा त्यानं पण आवाज आपलं नाहीये सर. सामाजिक मानसशास्त्र लावलं. आवाज येत नाहीये? येतोय का बघा? येत आहे, इकडे तर येत आहे. येतोय ना? मग मॅडम तुमचं इंटरनेट चेक करा. नाही, येत नाही, आम्हाला अजिबात आवाज येत नाही. आवाज हो नाही का? येत आहे? मला हो येत हो आहे इकडे. हो. काय हा समजत नाही काय प्रॉब्लेम आहे. हा येत आहे. मला आता बघा, मध्ये कदाचित कट झाला असेल. आवाज नाहीये सर. हा का? येतोय का? कसं काय, वायफाय कशामुळं? लावलाय. मला तर क्लिअर येत आहे. एक दोन मिनिटं मी वायफाय चालू सांग करतो. आवाज येत नाही म्हणून. हो हो नाही सर, सर, नाही, चालतंय आवाज सर. येत नाही. दोघींनाही जात ओके, नाहीये सर आवाज. मला येतोय पण दोघींना जात नाही. एक मिनिट, एक मिनिट. सर, आवाज येत नाही. मला येत नाही सर. होल्ड होल्ड. कनेक्ट केलं. येत नाहीये आवाज. आवाज येत नाही. माझा येत आहे का? माझा येत आहे का? हो हा, सर, तुझा आवाज येतो बघतायत. राधा, तुझा हा येतो आवाज. हो सर, थांबा म्हणतायत, बघतायत सर. ना, एक मिनिट. बघतायत, थांबा. आता बघा येतो का? येतोय का? हो आला सर. हा येतोय. हो सर ओके येतोय. ओके.
इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे इथे. मी बाहेर आलोय जरा, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर आपण आता कुठे होतो? सामाजिक मानसशास्त्रामध्ये आपण त्या अमिताभची स्टोरी बघत होतो. कॅडबरीनं कोणाला हायर केलं? अमिताभला. पण अमिताभची स्वतःची जी इमेज आहे तो ती खराब करू इच्छितो का? नाही. त्यानं स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्हाला खरंच वाटतं का की असं काही नसेल? मी जाऊन आधी स्वतः बघणार आणि मग ठरवणार करायचं की नाही. मला तुमच्या फॅक्टरीत घेऊन चला. मग त्याला फॅक्टरीमध्ये घेऊन गेले आणि ती फॅक्टरीमध्ये चेक करत असताना त्यांनी शूटिंग केलं पूर्ण. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी स्वतः कॅडबरी खाऊन बघितली, त्याचं शूटिंग केलं आणि तेवढी मोठी ऍड 20-25 मिनिटाची त्यांनी चालवली. भले भले 6 महिन्यामध्ये त्यांचा शेअर 15% म्हणजे सेल्स 15%ने आणि वाढला. तर ही असते सामाजिक मानसशास्त्राची ताकद. लक्षात आलं? त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये पहिल्यांदी कसे होते, आर्ट्सचे लोक घुसायचे. म्हणजे आर्ट्सच्या लोकांनाही स्वतः काहीतरी आर्टिस्टिक केलं आणि मग समाजाची मानसिकता बदलली, अशा पद्धतीत त्याचा विचार केला जात असे. पण आता तसं नाही होत. आता त्याला टिपिकल सायकोलॉजिस्ट, सोशल अशा माणसाला हायर केलं जातं, त्याच्याकडून सूचना घेतल्या जातात आणि मग पुढे गोष्टी घडवल्या जातात. पुढे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. जेव्हा आपण असं उलटं बघतो ना उदाहरण घेऊन, तेव्हा मग ते जास्ती पटकन लक्षात राहतं. म्हणून मग उदाहरणावर मी जरा भर देतोय. बोधात्मक सायकोलॉजीमध्ये काय आपण बघितलं, तर कॉग्नेटिव्ह जेव्हा हॅम्पर होतात त्यावेळी आपण कुठले आजार बघतो, तर डिमेन्शिया बघतो. डिमेन्शियामध्ये स्मृतीभ्रंश होतो, लक्षात राहत नाही माणसाच्या. आत्ता केलेलं लक्षात राहतं, परंतु आपलं सॉरी आत्ता केलेलं विसरतो. उदाहरणार्थ असे म्हातारे लोक तुम्ही बघितले असाल की जे सांगतात मी जेवलोच नाही, आत्ता जेवलेला असतो माणूस, तरी पण सांगतात मला जेवायलाच वाढलं नाही. ज्यांना हे माहिती आहे की बाबा डिमेन्शियामध्ये असं होतं की जी रिसेंट मेमरी आहे ती लॉस होते आणि पास्ट मेमरी जी असते ती खडखडीत असते. मग सासू सुनांचे वाद असतात चालू. कसे असतात? आमच्याकडे हे रेग्युलर पेशंट असतात, ते सांगत असतात बरं त्यांना जुनं बरं लक्षात राहतं, आता मी जेवायला घातलं तरी नाही म्हणून सांगतात, सगळ्यांच्या पुढ्यात नाही म्हणून सांगतात. आता ही तिची सायकॉलॉजी असते. हे डॉक्टरनी समजून घ्यायला लागते. पण मग तिला समजावून सांगावं लागतं की डिमेन्शियामध्ये असंच होतं, डिमेन्शियामध्ये हे आपण टाळू शकत नाही आणि हे ते मुद्दाम करत नाहीये. ह्या गोष्टी समजावून सांगायला आपल्याला माहिती पाहिजे आधी. आलं लक्षात? त्यामुळे हे काउन्सिलिंग पण असतं. डिमेन्शिया या आजारामध्ये, अल्झायमर्स या आजारामध्ये कोणाचं काउन्सिलिंग केलं जातं? पेशंटचं नाही. कारण हा आजार आपण बरा करू शकत नाही हे सायंटिस्टना माहिती आहे, डॉक्टर्सना माहिती आहे. मग कोणाचं काउन्सिलिंग करायचं? घरातल्या लोकांचं. आलं लक्षात? मग कॉग्नेटिव्ह सायकॉलॉजी ही ब्रँच जी आहे ती आज सध्या जास्तीत जास्त पेशंट्स जेव्हा सायकॅट्रिस्ट डायग्नोस करतात तेव्हा सायकॉलॉजिस्टकडे रेफर केले जातात आणि या केस भरपूर आहेत समाजामध्ये. या क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर संधी आहे. आलं लक्षात? पुढे आपल्या शिक्षण क्षमता कोणत्या आहे हे बघा. आपल्या अगदी काय म्हणतात त्याला, आवडीचा विषय आला की एखाद्या मुलाला माहिती नसतं की मला कुठलं फील्ड निवडायचं आहे. मग त्याच्यासाठी काय केलं जातं? ऍप्टिट्यूड टेस्ट दिली जाते. म्हणजे याच्या बुद्धिमत्तेची कल कुठल्या बाजूला आहे, कुठल्या विषयामध्ये गेल्यानंतर त्याला गती प्राप्त होऊ शकते, चांगला अभ्यास करू शकतो. तर या गोष्टीचा अभ्यास केला जाऊ शकतो आणि त्याला म्हणतात ऍप्टिट्यूड टेस्ट. ह्या ऍप्टिट्यूड साठी वेगळे लोक असतात, ते या कॉग्निशनचा अभ्यास करून त्याच्यातून या टेस्ट रिझल्ट नुसार त्यांना सल्ले देतात. पुढे भावनिक तर्क, सॉरी काय, व्यक्ती आणि प्राणी कसे शिकतात याचा पण अभ्यास केला जातो याच्यामध्ये. नाही सॉरी, ह्याच्यात नाही, हे प्रायोगिक मध्ये आलं.
आपण कोणत्या शिक्षण क्षमता किंवा अक्षमता आहेत यांचा अभ्यास केला जाऊ शकतो. दुसरं, अजून एक उदाहरण द्यायचं मेडिकल मधलं म्हणजे तर वाचा दोषाची कारणं. बऱ्याच मुलांमध्ये स्टटरिंग आढळतं. स्टटरिंग म्हणतात. स्टटरिंग म्हणजे काय म्हणणार त्याला? हा, कक 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 किरण म्हणजे स्टटरिंग. अशी बोलणारी माणसं आहेत की नाही, फंबल होतात अगोदर, त्यांना पटकन शब्द सुचतच नाही. अशा दोषाच्या मागे बऱ्याच वेळेला सायकोलॉजिकल कारण दडलेलं असतं. अशा मुलांना पटकन जेव्हा वर्गात उभं केलं जातं तेव्हाच ती फंबल करतात. एरवी ती जर बोलायला लागली तर व्यवस्थित 10-20 वाक्य व्यवस्थित सरळ बोलतात. पण पटकन उभं केलं, सांगितलं तू सांग, की त्याला काहीच आठवत नाही. तो बोलायला सुरुवातच करू शकत नाही. एकदा सुरुवात केली की मग करतो. मग अशा मुलांची ही सवय काढून टाकण्यासाठी बऱ्याच वेळेला उपयोगी पडणारी पद्धत म्हणजे शिक्षकांना समजावणे, काउन्सिलिंग करणे, घरातल्यांना काउन्सिलिंग करणे, की बोलताना तो अडकला की त्याला धीर द्यायचा. त्याच ठिकाणी हळू बोल, शांत राहा. जे बोलायचं आहे त्यातलं पहिलं वाक्याचं पहिलं शब्दावर कॉन्सन्ट्रेशन कर. तेवढाच शब्द तुला बाहेर काढायचा आहे. एवढं डिटेल्स काउन्सिलिंग करावं लागतं. आणि मग आजूबाजूची परिस्थिती जेव्हा बरेच दिवस नॉर्मल राहील तेव्हा तो मुलगा परत बॅक टू नॉर्मल येऊ शकतो. तर हे हे झालं कॉग्निटिव्ह सायकोलॉजी. याच्या केसेस सुद्धा भरपूर मिळतात. ओके, चला पुढे. प्रायोगिक मानसशास्त्र किंवा एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. आता हे काय असेल? एक्सपेरिमेंट करायचं आहे. बघा, यामध्ये वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. हा व्यक्ती असा का वागतो? म्हणजे आता बऱ्याच वेळेला असं असतं की एखादं जोडपं, नाही आमचं पटत नाही. का नाही पटत? नाही, माझी बायको माझ्यावर भयंकर संशय घेते. एवढा संशय घेऊन मी हिच्याबरोबर राहू शकत नाही. आज कोर्टात सुद्धा जर कुठे तुम्ही हे मागायला गेलात, डिवोर्स मागायला गेलात, तर कोर्ट सुद्धा तुम्हाला समुपदेशन देते. कंपल्सरी आहे. कंपल्सरी. दोन्ही जोडप्यांनी एका काउन्सिलरकडे जायचं, काउन्सिलिंग घ्यायचं. तो सांगेल तितके दिवस घ्यायचं. आणि ज्यावेळी तो हात टेकेल, नाही 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 बरोबर आहे, हे दोघे जण एकत्र राहू शकत नाही, त्याच्यानंतरच त्यांना डिवोर्स मिळतो. एवढं महत्वाचं आहे काउन्सिलर. म्हणजे हे शास्त्र म्हणजे त्याला किती वाटा आहेत किंवा किती शाखा आहेत, किती ठिकाणी आपण त्याचा समाजामध्ये हे बघतो, हे आपल्याला उद्धृत करत आहे. तर याचा वर्तनाचा मूळ अभ्यास केला जातो. आता समजा आपण काय म्हटलं, संशयी आहे, बायको खूप संशयी आहे असं त्यानं म्हटलं, तर मग त्याच्या संशयीपणाचा मूळ स्रोत कुठे आहे हे शोधून काढलं जातं. त्याच्यावर तिथे उपचार केले जातात काउन्सिलिंगद्वारे. कधी कधी थोडीशी ट्रीटमेंट लागत असेल, औषधं गोळ्या देऊन त्या गोष्टी कमी करता येतात. एखादा माणूस फार हिंसक असू शकतो. एखादा माणूस फार काय म्हणतात त्याला, बाहेरखेली खूप वेगळा वागत असतो, जो समाजामध्ये अप्रिय झालेला असतो. त्याच्यामुळेची कारण शोधायचे प्रयत्न केले जातात. तर हे जे आहेत हे एक्सपेरिमेंट आहेत. आता याच्या मागे कारण काय, तर आपण शिकलोय की एखाद्या वर्तन म्हणजे एखाद्या उद्दीपकाला दिलेली आपण प्रतिक्रिया आहे. मग प्रत्येक माणसं ही सारखी प्रतिक्रिया देतात असं नाही. परंतु जेव्हा 70% लोक एका ठराविक प्रकारची प्रतिक्रिया देत आहेत आणि त्याच्यानंतर एखादा असा आला की जो त्यांच्यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया देतोय, तर तो त्या ठिकाणी स्टँड आउट होत नाही. तो वेगळा स्टँड आउट होतो. मग कधी कधी हे वर्तन समाजाला घातक असू शकतं. याला इथे लक्षात घ्या, याच्यामध्ये बरं आणि वाईटीचा प्रश्न नसतो. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूट्रल असला पाहिजे. तुम्ही संशोधक आहात. तुम्हाला न्यूट्रल राहून बघायचं आहे की काय खटकतंय समाजामध्ये. मग त्याच्या वर्तनाला थोडी दिशा पण देता येऊ शकते, ज्यानं त्याचा आयुष्यातला प्रॉब्लेम नष्ट होऊ शकतो. त्याच्याच बरोबर काय आहे की खरोखरच एखाद्या संशय म्हणजे अति असेल, तर त्याच्या मुळाशी जाऊन ते कारणच मिटवलं तर त्याचा संशयीपणा दूरही करता येऊ शकतो, जो खरोखरच घातक असतो. ओके.
तर या सर्वाचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो व संशोधनासाठी विविध प्रयोग केले जातात. आता याच्यामध्ये प्रयोगांची बघा किती वेगवेगळे प्रकार आहेत, की व्यक्ती किंवा प्राणी कसे शिकतात. म्हणजे आता बघा, तुम्ही जर तुमच्या जवळच्या अंगणवाडीमध्ये कधी आता भेट दिलीत, तर तुम्हाला अंगणवाडीचा पूर्ण कायापालट झालेला दिसेल. आपण ज्या अंगणवाड्यामध्ये शिकलो किंवा तुमची मुलं पण शिकली असाल, तर आता गेल्या वर्षीपासून अंगणवाडीचा पूर्ण पॅटर्न बदलून टाकलेला आहे. आता त्यांनी काय केलंय, मुलांना सांगतात की जावा, बाहेर जावा आणि आपल्या परड्यातली हिरव्या रंगाची पानं आणा, पिवळ्या रंगाची फुलं आणा, पांढऱ्या रंगाची फुलं आणा, दगड चॉकलेटी रंगाचे घेऊन या, काळ्या रंगाचे घेऊन या, वेगळे गोल दगड वेगळे आणा, अजून काय असं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. आता याच्यामध्ये त्यांना रंग शिकवणे, त्यांना आकार शिकवणे, त्यांना क्रमवारी शिकवणे किंवा काय म्हणतात परस्पर गोष्टींचं हे करणे, तौलनिक अभ्यास करणे. उदाहरणार्थ हा दगड लहान आहे, त्याच्यापेक्षा हा दगड मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा दगड मोठा आहे, हे शिकवणे. अशा पद्धतीत अभ्यासाची आता नवीन पद्धत, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मुलांमध्ये कशी होते, चाइल्ड सायकोलॉजी मुलांची कशी असते, प्रयोगात्मक शिकवण्यासाठी त्याचा वापर करून घेणे, हे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी यामध्ये येतं. आता अशा ठिकाणी जर खरोखरच एखादा चाइल्ड सायकोलॉजिस्ट असेल जो या गोष्टींचा वापर करून घेत असेल, तर तो किती चांगल्या पद्धतीनं करू शकतो विचार करा. बरोबर. पुढे आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं, तर व्यक्ती आणि प्राणी हे दोन्ही गोष्टींना शिकवण्यासाठी सोपी पद्धत डेव्हलप करणारे जे लोक असतात, त्यांचा हा की की हे असतो. म्हणजे आज तुम्ही जर गेलात एखाद्या झू मध्ये, तिथे सुद्धा तुम्हाला प्राण्यांचं वर्तणूक, त्यांचा अभ्यास करणारा माणूस दिसणारच. म्हणजे आपण लहान मूल हे आईला जास्त कळतं असं आपण म्हणतो, पण आई कुठे घेऊन जाते, आजारी पडला कुठे घेऊन जाते, डॉक्टरकडे घेऊन जाते. कालपासून रडतोय, काय कळत नाही, कशाला रडतोय तेच कळत नाही, रडतो आणि सारखं असं असं करत राहत, एकच कान असं असं करत राहतो, डॉक्टरला लगेच कळतं. चाइल्ड सायकोलॉजी शिकवलेलं असतं काय, कानात असं असं करतोय म्हणजे एक तर त्याला सर्दी झाली आहे ज्याच्यामुळे त्याचा कान दुखतोय, किंवा कानात काहीतरी गेलेलं आहे त्याच्या आणि तो आपल्याला बघितलं पाहिजे. डॉक्टर बघतो, त्याला डायग्नोसिस होतो, बरा होतो. पण याच्यामध्ये सायकोलॉजी हा विषय आलाच, बरोबर. तसंच डेव्हलपमेंटल मध्ये, मग डेव्हलपमेंट मध्ये आपण मदत करू कशी शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या प्राण्याला जर आपण रिवॉर्ड, रिस्क रिवॉर्ड म्हणतो आपण ज्याला, तसं रिवॉर्ड देऊन जर एखादं काम करू शकतो का, हे बघितलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती नसेल पण मांजरांना आकडेमोड करता येत नाही, कुत्र्यांना येते, माकडांना सर्वात जास्त येते. म्हणजे जर मांजराची 4 पिल्लं असतील आणि त्यातलं एक लपवून ठेवलं, त्याला काहीच फरक पडत नाही. कुत्रा नाही, कुत्र्याला कळतं. त्याच्यानंतर माकड असेल, माकडाला तुम्ही केळं दाखवा आणि पाहिजे ती क्रिया करून घ्या, ते शिकतं पटकन रिवॉर्ड दिल्यानंतर. अशा पद्धतीत माणसांची सुद्धा डेव्हलपमेंट करून घेण्यासाठी सायकोलॉजिस्टचा वापर केला जाऊ शकतो. सायकोलॉजी ही ब्रँच एक्सपेरिमेंटली अशा पद्धतीत वेगवेगळ्या गोष्टींवर काम करत असते. तर हे एक्सपेरिमेंट हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. आता तुम्ही जर विचार तर केला तर भावनिक तर्क. सर हा जसं बोला. वासरू काय काय वेळेला गाईला शोधतं ना आपल्या आईला. हम्म. जसं तुम्ही आता म्हणाल की कुत्र्याची जे एखादं पिल्लं हरवलं तरी कुत्र्याला ते हे समजतं, तसंच मग वासरू सुद्धा काय काय वेळेला गाईला शोधत असतं आपल्या. मग ते पण हो, त्याच्यामध्येच येणार का? येणार ना. आता गाईला आपली जर 2 वासरं असतील, एक वासरू असेल, तर ते नाही आलं गोठ्यात, तर गाय तुम्हाला जगायला देत नाही.
म्हणजे झोपायला देत नाही, थोडक्यात सांगायचं तर. एवढी हंबरते की मी लहानपणी खूप बघितलेलं आहे. त्यामुळे हे हे जे प्राणी आहेत हे त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे हा मी काय सांगतोय तुम्हाला, हे सायकोलॉजी सांगतोय असं नव्हे, तर एक्सपेरिमेंटल सायकोलॉजीमध्ये या गोष्टींचा शोध लावला गेलेला आहे की मांजरांच्या ब्रेनमध्ये मोजण्याची कला नसते. हे एक्सपेरिमेंट करून सिद्ध केलेलं आहे. आलं लक्षात? ते मोजत नाहीत, त्यांना मोजता येत नाही. ओके. तसं कोणाला जास्ती मोजता येतं, तर मग माकड. त्याला जास्ती पद्धतीनं म्हणजे वेगळ्या पद्धतीनं मोजता येतात गोष्टी. मग त्या भलेही कशाही असू दे, वेगवेगळ्या कलरच्या मोजता येत असतील किंवा काहीतरी असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं एक्सपेरिमेंट केलेले असतात. आलं लक्षात? कुत्रा आहे आता उदाहरणार्थ, तर कुत्र्याचा एक कॉमन प्रयोग जो सायकोलॉजिस्ट अगदी जुना सगळ्यात प्रयोग केला गेलेला होता की माणसामध्ये जशी भूक लागण्याची सवय असते, आपल्याला दुपार झाली की भूक लागते, तशी प्राण्यांमध्ये सुद्धा असते. आणि त्याला मग बायोलॉजिकल क्लॉक असं नाव दिलं गेलं. त्याचा प्रयोग कसा केला गेला, तर रोज कुत्र्याला बरोबर 1 वाजला, घड्याळात ठोके पडले की खायला घालायचं. 2 दिवस खायला घातलं की तो एक तर ठोक्यानं पण येतो, कधी ठोका वाजला तरी सुद्धा तो कुत्रा धावत येतो. आणि दुसरं काय होतं, 1 वाजला की 1 वाजायच्या आधी 5च मिनिटं तो येऊन उभाच राहतो. हे अगदी कॉमन आहे. मांजर सुद्धा राहतं किंवा कुठलाही प्राणी घेतलात तरी त्याचं बायोलॉजिकल क्लॉक एकदम सेट असतं. हा हा आता शोधून काढलेला प्रयोग झाला की जो एक्सपेरिमेंटनं शोधून काढला. अशा गोष्टी एक्सपेरिमेंटल शोधून काढणारे लोक म्हणजे एक्सपेरिमेंटल सायकोलॉजिस्ट. मग हे सगळेच असतात. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे तो संशोधन हा करणारच. आलं का लक्षात? तो पॅवलॉव यांनी केला होता ना सर, कुत्र्यावर प्रयोग. हा, पॅवलॉवचा अं, हे आहे, फेमस प्रयोग आहे हा. अभिसंधान उपपत्ती मांडली होती, ते कुत्र्यावर हा. प्रयोग केला होता त्यांनी. येणार आहे हा पुढे, तो पॅवलॉव येणार आहे आपल्याला पुढे अभ्यासामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीत ही कुठली झाली, एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी. पुढे अपसामान्य मानसशास्त्र, नावाप्रमाणे ॲबनॉर्मल सायकोलॉजी. माणसाचे जे ॲबनॉर्मल बिहेवियर असतात त्याचा स्टडी याच्यामध्ये केला जातो. जे वर्तन सामान्य नाही त्याला अपसामान्य वर्तन असं म्हणतात. अपसामान्य वर्तनाची कारणे शोधली जातात आणि त्यावर उपाय काय करता येईल याचा अभ्यास केला जातो. आणि हा मॅक्झिमम कोण आहे, सायकॉलॉजिस्ट आणि सायकियाट्रिस्ट. हे रेग्युलर ज्या केसेस बघतात या सगळ्या या कॅटेगरीमध्ये येतात. अपसामान्य मानसशास्त्र. उदाहरणार्थ काय, अतिसंशयितपणा, त्याच्यानंतर अतिलहरीपणा, पुढे काल्पनिक गोष्टींचा भास होणे, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, भास होण्याला काय म्हणतात, आता आठवत नाही. ठीक आहे. मतिमंदत्व, मेंटल रिटार्डेशन, त्याच्यामध्ये सुद्धा वर्तनाची बदललेली बाजू असते, त्याचाही अभ्यास केला जातो. अपरिमित भीती, फोबिया, एखाद्या गोष्टीची अतिभीती असणे, हे सुद्धा चांगलं वर्तन म्हणजे चांगल्या ह्याच्यात सामान्यमध्ये येत नाही, अपसामान्यमध्ये येतं. या सगळ्याचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे सगळं करणारे कोण आहेत, तर हे डॉक्टर लोक आहेत. आता ह्या झाल्या आपल्या 6 शाखा, ज्या कुठे कशाच्या अंतर्गत येतात, कुठल्या शाखा आहेत या 6 शाखा? सैद्धांतिक हा, सैद्धांतिक सैद्धांतिक मानसशास्त्राच्या किंवा फंडामेंटल शाखा आहेत. आता पुढे उपायोजित शाखा, अप्लाइड शाखा, ज्याला आपण अप्लाइड शाखा असं म्हणणार. या परत 6 शाखा आहेत. सैद्धांतिक मानसशास्त्राच्या संशोधनातून शोधलेले सिद्धांत यांचा आधार घेऊन प्रत्यक्ष आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्र विकसित केली जातात. याला उपायोजित मानसशास्त्र असं म्हणतात. मी तुम्हाला उपायोजित मानसशास्त्राच्या आधारे सैद्धांतिक पटवून दिलं बघा, तुम्हाला पण पटलं. सगळीकडे मी जी उदाहरणं घेतली ती उपायोजित आहेत.
बरोबर आहे. आणि त्याच्यातून मी तुम्हाला सैद्धांतिक पार्ट समजावून सांगितला की असे उपाय केले जातात. मग कशावर उपाय केले जातात तो सिद्धांत आहे. लक्षात आलं? हे सगळ्या जेव्हा तुम्ही पाठी विचार कराल तेव्हा सगळीकडे मी अशा पद्धतीत उदाहरणं दिली, कारण समजावायला सोपं जातं. बरोबर आहे. आता हे पुढचं सगळं येणार आहे. बालमानसशास्त्राचा जो ज्यानं व्यवस्थित अभ्यास केला असेल तो शिक्षणशास्त्रात उपयोजित होऊ शकतो की नाही? बरोबर. शिक्षणात मूल पुढे जावं म्हणून तो काम करू शकतो. त्यामुळे पहिली जी ब्रँच आहे त्याचं नाव आहे शैक्षणिक मानसशास्त्र, एज्युकेशनल सायकॉलॉजी. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे शिक्षण प्रक्रियेतील 3 महत्वाचे घटक आहेत. शिक्षण प्रक्रिया या तिघांशिवाय कोणाही शिवाय अधुरी आहे. बरोबर. तिन्ही गोष्टी ह्या पाहिजेत. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हे शिक्षण प्रक्रियेतील 3 महत्वाचे घटक आहे. त्यामुळे जे काही प्रयत्न किंवा प्रयोग करायचे या 3 घटकावरच करावे लागतात. मी अशी मुलं बघितलेली आहेत की जी नाही, तो अजिबातच वर्गात लक्ष देत नाही, पण बाहेर मात्र एकदम भारी आहे. म्हणजे त्याला जर तुम्ही काही करायला सांगितलं तो करू शकतो, पण त्याला 1 2 3 म्हटलं किंवा शिकवायला लागलं की तो अजिबात तिकडे लक्ष देत नाही, त्याला आवडत नाही. आता जर त्याचे खूप शोध घेतला तर पाठी काय असतं, घराकडे आला रे आला की त्याला दप्तर टाकून खाली मुंडी घालून बस, आधी नाही बसलास फटके, अशा पद्धतीत ट्रीटमेंट दिलेली असते अनेक वेळा. त्याला इतका फोबिया आलेला असतो, कंटाळा आलेला असतो की तो अजिबात त्या गोष्टी, आता शिक्षक तर मारत नाहीये, मग मी इथे काय ते माझं चालवू शकतो या हिशोबाने तो सैराट, शाळेत सैराट सुटलेला असतो. अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. मग जे काही प्रयोग करायचे असतील ते सगळे या 3 घटकांमध्येच करायचे आहेत. कोण? शिक्षक, पालक आणि मूल. प्रत्येक घटकाच्या समस्या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ तिन्ही घटकामध्ये चांगले संबंध प्रस्थापित असतील तर अं, विद्यार्थ्याचं शिक्षण हे चांगलं होऊ शकतं. आणि म्हणून मग काय केलं जातं, तर त्यांचा आनंद मेळावा घेतला जातो. विद्यार्थ्यांचा शाळेत असतो, शिक्षक पालक मेळावा असतो, कारण का तर त्यांच्यामध्ये संबंध चांगले असले पाहिजे, तर तो घेतला जातो. शाळेत योग्य वातावरण राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे पालकांचं पण शिक्षकांवर थोडंसं वॉच असला पाहिजे, म्हणून मग ती सभा, पालक सभा अशा पद्धतीत घेतली जाते. त्याच्यानंतर परिणामकारक अभ्यासतंत्र विकसित केलेली असतात, जी आज मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं अंगणवाडीमध्ये अशा पद्धतीत बदल झालेले आहेत. तुम्ही अंगणवाड्या जर आता शाळा बघितल्यात अंगणवाड्या, तर वेगवेगळी चित्र आहेत. उदाहरणार्थ तो भीम, काय कुठला भीम, छोटा भीम, छोटा भीमची पोस्टर्स लावलेली असतात, तो वाचत आहे, किंवा गणपती कुठेतरी वाचलेला दाखवतात, किंवा पक्षी वगैरे रंगवून ठेवलेली असतात, झाडं बिडं. तर त्या वातावरणामध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्याला शिक्षणाचं कुठलं बॉदरेशन वाटू नये, आपल्या आसपासच्या बाजूलाच आपण शिकत आहोत याची आभास निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीत वातावरण निर्मिती केलेली असते. मुलांची अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी पालक व शिक्षक यांचे समुपदेशन केले पाहिजे. हे सर्व या शाखेद्वारे केले जाते. मी म्हटलं तसं मोठमोठ्या शाळांमध्ये चिल्ड्रन सायकॉलॉजिस्ट नेमलेले असतात, आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अपसामान्य वर्तन आढळलं मुलाचं, तर त्यावेळी ते पालकांना बोलवून घेतात, शिक्षकांशी बोलतात, आणि मग एकत्रित येऊन त्याच्यावर तोडगा काढला जातो. तर हे जे आहे शैक्षणिक मानसशास्त्र, हे एज्युकेशनल सायकॉलॉजी उपायोजित शाखा आहे, अप्लाइड. दुसरी चिकित्सा मानसशास्त्र, आत्ताच आपण बघितलं. क्लिनिकल सायकॉलॉजी, आरोग्य केंद्र, हॉस्पिटल यातील व्यक्तींच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. अति गंभीर आजार असलेला रुग्ण जगण्याची अपेक्षा सोडून देतो. कॅन्सर झाला एखाद्याला, सायकोलॉजिकलीच एवढा इल होतो की शारीरिक होण्याच्या पलीकडे गेलेला, म्हणजे शारीरिक बरं होण्याच्या पलीकडेच जातो एकदम. असे पेशंट भरपूर आढळतात की ज्यांना सुरुवातीलाच
क्लिनिकल सायकोलॉजिस्टची गरज लागते. त्यांना अगोदर तिथे पाठवलं जातं, त्यांना सर्व गोष्टींचा आढावा दिला जातो, त्यांना उदाहरणं दिली जातात, हा माणूस बरा झाला, तो माणूस बरा झाला, हे सांगण्यासाठी सुद्धा तिथे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट लागतात. त्याला धीर देण्यासाठी, त्याच्या मनाची उभारी मिळवून देण्यासाठी त्याला लागतात. तसंच जेव्हा एखाद्या ड्रगचं ऍडव्हर्स इफेक्ट म्हणून बघतो आपण, त्यावेळी सुद्धा ह्या गोष्टी कराव्या लागत असतात. उदाहरणार्थ माझ्या इथे माझ्या जवळचेच माझे दोस्त एक प्रॅक्टिशनर होते. त्यांना अचानक एके दिवशी एमडीआर ट्युबरक्युलोसिस डिटेक्ट झाला. एमडीआर म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस डिटेक्ट झाला. आणि त्याची जी मेडिसिन आहेत त्यामध्ये एक मेडिसिन असं आहे ज्याचा साईड इफेक्ट म्हणून डिप्रेशन होतं. तर त्यांची परिस्थिती अशी झाली, दिवसाला 40-50 पेशंट बघणारे, त्यांना एक पेशंट पण बघता होईना, रडायला यायला लागलं त्यांना. ओपीडी मध्ये बसल्यानंतर अशी लक्षणं सगळी निर्माण व्हायला लागली, माझ्याकडनं आता काहीच होणार नाही. कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाला. मग हळूहळू घरातच राहायला लागले. मग त्याच्यानंतर औषध तर बंद करू शकत नाही, मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, औषध बंद करून चालत नाही. मग त्याला पर्यायी औषधं शोधा, ते करा. मग त्याच्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्टनं हे करा, सेशन करा. या सगळ्यातून ते 6 महिन्यानंतर पूर्ण व्यवस्थित वरती आले. बघितलेलं उदाहरण. तर अशा पद्धतीत समुपदेशन हे गरजेचं असतं अशा ठिकाणी. आता याच्यामुळे काय होतं, तर एखादा पेशंट हा बरा झाल्या, मी मागे पण उदाहरण दिलेलं, माझी मैत्रीण जिला ब्रेस्ट कॅन्सर झाला आणि आता ती इतकी चांगली आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि सगळीकडे खूप जीवन उत्तम प्रकारे जगते. तर हे सुद्धा मनाला उभारी आणणार म्हणून वापर केला जातो आणि त्याच्या ठिकाणी सायकोलॉजीचा वापर केला जातो. जो सैद्धांतिक पार्ट आहे त्याचा वापर करून त्या माणसाच्या ज्या क्षमता आहेत त्यांच्यावर फोकस केला जातो आणि ज्या आत्ता तात्पुरत्या स्वरूपाच्या कालावधीसाठी हे आजारपण आहे हे समजावून दिलं जातं. तर हे झालं चिकित्साशास्त्र किंवा क्लिनिकल सायकोलॉजी. यात व्यक्तीच्या भावनिक वर्तनाविषयी समस्यांचा अभ्यास केला जातो. भावनिक वर्तन म्हणजे त्याच्यामध्ये डिप्रेसिव्ह सायकोलॉजी, म्हणजे डिप्रेसिव्ह नेचर आहे का, किंवा वर्तनामध्ये काही फरक पडलाय का, संशय अति झालाय का, त्या अनुषंगाने त्या भावना त्याच्या कशा होत आहेत निर्माण, त्याचा अभ्यास केला जातो आणि त्याचे निदान करून उपचार केले जातात. उदाहरणार्थ मानसिक आजारावर काउन्सेलिंग, दुसरं वैवाहिक संघर्षावर काउन्सेलिंग, त्यानंतर पारिवारिक संघर्षावर काउन्सेलिंग, भांडत असतात भाऊ भाऊ, बहिणी बहिणी भांडत असतात त्याच्यावर, व्यसनाधीनता, नैराश्य, बाल गुन्हेगारी, या सर्व क्षेत्रामध्ये सायकोलॉजिस्ट असतात. बाल गुन्हेगारांचं बाल कारागृह सुद्धा वेगळं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा सायकोलॉजिस्ट असतात, ते अभ्यास करतात. त्याच्यानंतर ते कोर्टाला विनंती करू शकतात की हा मुलगा ठराविक ह्यानं आजारी झालेला होता, तो मी शोधलेला आहे आणि तो शोधून मी त्याच्यावर आज प्रयोग करून या मुलाला बाहेर काढू शकतो याची मला खात्री आहे, तेव्हा कोर्टानं याला बरी करावं आणि कोर्ट ऐकतं. आलं लक्षात? तसंच अनेक पिक्चर मध्ये तुम्ही बघितलेलं असाल की गोळी घालून खून केलेला आहे, परंतु कोर्टात जाऊन कुठून तरी दाखला मिळवून सायकोलॉजिस्टचा नाही नाही त्याची मानसिक स्थिती बरी नसल्यामुळं त्यानं हे कृत्य केलं, हे जर दिलं तर कोर्टातून त्याला ट्रीटमेंटसाठी म्हणून बाहेर सोडलं जातं. असो, हे काय हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट, पण अशाही गोष्टी होत असतात. म्हणजे क्लिनिकल सायकोलॉजीला महत्व आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि जगामध्ये याच्या आधारे एक मोठी इंडस्ट्री उभी आहे क्लिनिकल सायकोलॉजीची, ज्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. फासी काका हा, पुढचं समुपदेशन मानसशास्त्र म्हणजे काय आहे? काउन्सिलिंग सायकोलॉजी. ही शाखा माणसाच्या मानसशास्त्राची फक्त काय आहे, निगडीत आहे.
काउन्सिलिंग कोणाचं करणार? ज्याला बोलता येतं, ज्याला ऐकून समजतं, अशाच माणसाचं काउन्सिलिंग करणार ना आपण. आणि माणसांनाच येतं बोलता, आणि एकमेकाची भावना समजण्यासाठी बोलण्याचा आपण वापर करतो. आजाराच्या पातळीनुसार त्यामध्ये उपचार ठरविला जातो. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा जर डिप्रेसिव्ह पेशंट असेल आणि आता आत्महत्येला चाललेलाच आहे, त्याला उचलून नेला डॉक्टरकडे, तेव्हा तिथे त्याची गरज काय आहे? काउन्सिलिंगची गरज आहे का? नाही. तिथे काउन्सिलिंग कामाचं येणार नाही. तिथे काय करायला पाहिजे? औषधं दिली पाहिजे. त्याच्या भावना आधी सप्रेस केल्या पाहिजेत. ते केल्यानंतर जेव्हा तो माणसात थोडा यायला लागेल, तेव्हा मग त्याला काउन्सिलिंगची गरज असते. तर त्याची पातळी ओळखणं आवश्यक असतं. मग या पातळ्या कशा ओळखतात? मी सांगितलंय, क्वेश्चनेअर असतो वगैरे. यानुसार समुपदेशन कधी करायचं ते ठरवतात आणि त्याला समुपदेशन केलं जातं. त्यांना सायकॉलॉजिस्ट असं म्हणतात. हे लक्षात घ्या. समुपदेशक ही जी असतो तो कोण असतो? सायकॉलॉजिस्ट या डिग्रीनं हे केलेला, म्हणजे त्याची डिग्री सायकॉलॉजिस्ट ही असते. वर्तनातील समस्यांचा ते अभ्यास करतात. एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासात काही अडचणी आलेल्या असतील, तर त्या सोडवण्यासाठी हे समुपदेशक जे असतात ते त्यांचं मदत करतात. आता भरपूर गोष्टी इतक्या व्हास्ट आहेत याच्यातल्या की आपण कल्पना करू शकत नाही. पण तुम्ही असे बघितलेत का लोक, की जरा जरी कुठे त्यांना थोडं अगदी भरधाव एसटी चाललेली असते आणि बाहेर त्याला एक मंदिर दिसतं. मंदिर दिसलं रे दिसलं की तो करतोच. म्हणजे तो ऍक्सिडेंट मध्ये जाईल पण ते केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे. कोविड मध्ये असे अनेक लोक भेटले की ज्यांच्यामध्ये काय, हात धुत बसणे, आजार, हा मानसिक आजार पुढे येणार आहे, म्हणून मी आता नाव घेत नाही. पण ह्या वर्तनातील त्यांचा जो बदल झाला, ह्या बदलाच्या मुळाशी काहीतरी छोटं, हा तो मोठा आजार नाही, पण तो काउन्सिलिंगनं बरा केला जाऊ शकतो. हे महत्वाचं आहे. अशा ठिकाणी समुपदेशक हा उत्कृष्ट पद्धतीने काम करत असतो आणि यातून बरेच लोक बाहेर येतात. परंतु जर तीव्र लक्षणं असतील तर मात्र औषधांचा वापर करावा लागतो. अशा वेळी रुग्णाला सायकियाट्रिस्टकडे पाठवावे लागते. हे झालं समुपदेशक मानसशास्त्र. ओके. चौथं, बाल किंवा गुन्हेगारी मानसशास्त्र, क्रिमिनल सायकॉलॉजी. जसं मी मागच्या वेळी उदाहरण कोणाचं दिलेलं? सद्दाम हुसेनचं. आत्ता एक 5 मिनिटापूर्वी बाल गुन्हेगारांचं उदाहरण दिलं. ते या क्षेत्रामध्ये येतं. आता ह्याच्यामध्ये जे वैज्ञानिक शोध आहेत त्याच्यानुसार जर विचार केला तर कसं आहे, तर प्री फ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो आपल्या मेंदूमध्ये. मेंदूचा जो हा कपाळाच्या वर, म्हणजे नाकाच्या वरचा जो भाग आहे, त्याच्यामध्ये जे पेशी असतात त्यांच्यामध्ये जर गडबड असेल, त्यांची जर डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली नसेल, तर असे लोक क्रिमिनल सायकॉलॉजी म्हणजे क्रिमिनल होतात. असं एक संशोधन झालेलं होतं आणि ते आजपासून जवळजवळ 1960 वगैरे मध्ये झालेलं संशोधन आहे. इतक्या जुनं. आणि त्यावेळी तर लोबोक्टमी करत होते. म्हणजे तेवढा लोबचे जे हे असतील, न्यूरॉन्स असतील, ते पॅरलाइज करून टाकायचे. म्हणजे तिथून येणाऱ्या संवेदनाच नष्ट करून टाकायच्या. अशी सर्जरी पण त्यावेळी हे केलेली होती. आजकाल हे फारच अगदी अति प्रमाणात ज्यांचं असेल अशामध्ये लोबोक्टमी केली जाते, आजही केली जाते. परंतु जेव्हा अगदी हतबल होतात त्यावेळीच, कुठल्याही औषधाचा परिणाम होत नाहीये, अशा वेळीच या गोष्टी केल्या जातात. कारण मेंदूचं 100% ज्ञान आज सायन्सला नाही आहे. त्यामुळे मेंदू कापणे ही सर्वात शेवटची सर्जरी केली जाते. आज आपल्याकडे इपिलेप्सीवर पण सर्जरी अवेलेबल आहे. माहिती नसेल तर सांगून ठेवतो. इपिलेप्सी म्हणजे काय? तर शॉर्ट सर्किट. मेंदूमध्ये जो करंट प्रवाह होत असतो त्याच्यामध्ये कुठेही जर दोन करंट मिक्स झाले तर शॉर्ट सर्किट होतं. आणि मग त्यावेळी जे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे झटका येतो त्याला म्हणतात सीझर.
किंवा इपिलेप्सी. मग अशा ठिकाणी ज्या ठिकाणाहून करंट काय होतोय, मिक्स होतोय, ते जे ठिकाण असतं तिथल्या पेशी असतात तेवढ्या फक्त डिटेक्ट केल्या जातात आणि तेवढ्याच काढून टाकल्या जातात. सर्जरीनं 100% रिझल्ट मिळतात. असो, आपण थोडं दुसरीकडे चाललोय. पण क्रिमिनल सायकोलॉजीमध्ये आपण या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा अभ्यास केला गेलेला आहे, हे मी तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून सांगितलं. आता सामाजिक मानसशास्त्राच्या ही जवळची ब्रँच आहे, कारण समाजामध्ये मी मगाशी म्हटलं की 2% फक्त प्रभावी व्यक्तिमत्व असतात. 70% जे असतात ते कसे असतात, मेंढर, पुढे चाललाय त्याच्या पाठून जाणार सगळे, आलं का लक्षात. आणि 10-20% असे असतात ज्यांची ॲबनॉर्मल वर्थ, मग ते छोट्या स्वरूपात असेल, मोठ्या स्वरूपात असेल, कसंही असेल, तरीही असते. आणि या गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्याच्यामध्ये कमतरता आणण्यासाठी काय करता येईल, किंवा त्यांच्याकडून गुन्हा जर घडला असेल आणि ते वदवून घेता येत नसेल, तर अशा ठिकाणी सुद्धा मानसशास्त्राचा वापर केला जातो. गुन्हेगारांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणे, घडलेल्या गुन्ह्याचे कारण शोधणे, हे या क्रिमिनल सायकोलॉजीचं मूळ उद्देश आहे. कोणत्या परिस्थितीत व कोणत्या प्रवृत्तीला बळी पडून त्या व्यक्तीने गुन्हा केला हे शोधून काढणे, हे क्रिमिनल सायकोलॉजीचं बेसिक आहे. आणि त्याच्याबरोबर मग त्याचा उपाययोजित पण येणार. मग काय असणार, तर एखाद्या मुलानं बाल गुन्हेगारी गुन्हा केला तर त्याची सायकोलॉजी कशी विकसित होत गेलेली आहे हे समजून घेतलं जातं. त्याचं व्यक्तिमत्व कसं विकसित होत गेलेलं आहे, त्याच्यावर कुठल्या गोष्टींचा प्रभाव विकसित पडलेला आहे, तर त्यानं कुठलं अनुकरण केलेलं आहे का, हे सगळं शोधून काढलं जातं. मग त्याला त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी बिहेवियरल थेरपी दिली जाते. हाऊ टू बिहेव आणि कंट्रोल युअर इमोशन्स, या गोष्टी त्याला शिकवल्या जातात आणि त्याला त्यातून बाहेर काढलं जातं. तसंच मोठ्या एखाद्या सद्दाम हुसेनचा जर अभ्यास केला तर त्यांनी त्या माणसाला एवढा डिपेंडंट केला, जो क्रिमिनल सायकोलॉजिस्ट त्यांच्या बरोबर होता, त्या व्यक्तीनं 3 ते 6 महिने घेतलेले, आता आठवत नाही मला, पण त्यानं, सद्दाम हुसेन अक्षरशः त्या माणसावर डिपेंडंट झालेला होता. सर्वात शेवटी काहीही सांगेन तुला, जे पाहिजे ते सांग, पण तू रोज ये, एवढा त्याला स्वतःवर त्यानं हे केलेला होता. त्याचा सायकोलॉजीचा अभ्यास करून त्यानं त्याच्याशी वर्तणूक आपली अशा पद्धतीत ठेवलेली होती की सद्दाम हुसेनला सगळं सांगणं भाग पडलं. मग त्यांनी पूर्ण गुन्हा त्याचा जो होता, आयुष्यभराचं त्याचं चरित्र आणि त्याच्यातून त्याचं कसं व्यक्तिमत्व घडलं, हे सगळ्याचं एक मोठं पुस्तक पण लिहिलंय त्या व्यक्तीनं. असो, मग आता त्याचं उपाययोजित हे काय, तर त्याचं पुनर्वसन करता येईल का, असा जर क्रिमिनल आढळला तर त्याचं पुनर्वसन करता येईल का, त्याच्या वर्तनात बदल कशा पद्धतीत घडवून आणता येतील, याचा अभ्यास करणं म्हणजे उपाययोजित गोष्ट झाली. बरोबर. यासाठी कोणत्या कोणत्या तंत्राचा अवलंब केला पाहिजे, तंत्र आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर थेरपीज आहेत, याचा अभ्यास करणारे असे हे गुन्हेगारी मानसशास्त्र आहे. पुढे क्रीडा मानसशास्त्र, स्पोर्ट्स सायकोलॉजी, हे आपल्याला होतं सेकंड इयरला. याच्यामध्ये 2 पार्ट असतात. एक म्हणजे काय, की हरणार किंवा जिंकणार, हरलं तर काय, जिंकलं तर काय, सायकोलॉजीमध्ये बदल होत असेल तर या दोन्ही गोष्टींमध्ये स्थिर राहण्याला महत्व आहे. आणि या गोष्टींचा परिणाम वर्तमानावर होता कामा नये, आपल्या खेळावर त्या गोष्टीचा परिणाम होता कामा नये, अशा पद्धतीत सायकोलॉजी विकसित करणे, किंवा जर एखाद्याला भीती होत असेल, फोबिया होत असेल एखाद्या गोष्टीला, तर त्याला त्याच्यातून बाहेर काढणे, हे स्पोर्ट्स सायकोलॉजीचं महत्वाचं काम. त्याच्याबरोबर काय काम असणार, तर समोरच्या व्यक्तीचं वर्तणूक समजून घेऊन आपला खेळ सुधारणे. समोरचा व्यक्ती डाव्या पायानं थोडा कमजोर आहे, तर त्याला आपण हे खेळतोय, बॅडमिंटन खेळतोय असं विचार करा, स्टेपिंग होताना त्याच्या लक्ष ठेवणे, त्याच्या डाव्या पायानं स्टेपिंग चांगलं होत नाहीये, ठीक आहे, मग डाव्या बाजूलाच जास्ती तुम्ही शटल टाकायची, जास्तीत जास्त वेळा मारताना डाव्या बाजूला मारा. त्यातल्या 100% वेळा उजव्या बाजूला तो फुल घेईल, पण त्याला 100तल्या 90च फुलं डाव्या बाजूची घेता येतील. ही सायकोलॉजी
विकसित केलेली आहे. आज सगळे प्लेयर जे आहेत ते प्रत्येक खेळाडूचा अभ्यास केला जातो. क्रिकेटमध्ये सुद्धा बघा, खेळाडूच्या प्रत्येक मूवचा अभ्यास करून, त्याची सायकोलॉजीचा अभ्यास करून मग त्याला खेळवलं जातं. तर हे सायकोलॉजी, क्रीडा मानसशास्त्र हे आज बूम आहे अक्षरशः. क्रीडा मानसशास्त्रामध्ये भरपूर काय आहे, संधी आहे. तणावपूर्ण परिस्थितीमध्ये संयमित राहण्यासाठी, वाईट काळातून जात असताना भावनिक समतोल साधण्यासाठी स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टची आवश्यकता असते. दुखापतीमधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट लागतो. एखादा प्लेयर आपलं अख्खं आयुष्य त्या स्पोर्ट्समध्ये निपुणता म्हणजे मिळवण्यात घालवतो आणि त्याला जर इंजुरी झाली त्याच्या पीक अवस्थेमध्ये तर तो डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. अशा खेळाडूला भावनिक आधाराची गरज असते. त्याला त्या काउन्सिलरची फार आवश्यकता असते. असा जो असतो तो स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट असतो. यासाठी वेगवेगळी तंत्र विकसित करणे हे संशोधित केले जाते व खेळाडूंना त्याप्रमाणे शिकवणूक दिली जाते. आणि आजचं शेवटचं औद्योगिक मानसशास्त्र हे सुद्धा आज प्रचंड बूम आहे. याची सुद्धा औद्योगिक मानसशास्त्र, औद्योगिक क्षेत्रामध्ये कोण असतात? 3. आपण हे सेकंड इयरला बघितलंय बऱ्यापैकी. कामगार, व्यवस्थापक आणि मालक, तिघे जण असतात. आणि तिघे जणांमध्ये सुद्धा सौहार्द संबंध ठेवणं आवश्यक असतं. एक जरी यातला वर्तनामध्ये चुकला की अख्खी कंपनी डुबते. इतिहासामध्ये संशोधन करून याविषयीचे सिद्धांत मांडलेले आहेत सामाजिक मानसशास्त्रामध्ये. सर आवाज गेला सर. सर आवाज गेला तुमचा. मला पण नाही येते. आवाज नाही येते. हँग पडले बहुतेक. हा, आता येत आहे सर. ओके. हा, तर औद्योगिक मानसशास्त्रामध्ये आपण काय बघितलं? कामगार, व्यवस्थापक आणि मालक. यातल्या मधला कामगार हा जर बघितला तर सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास हा तिथे आवश्यक असतो. बरोबर. समजा एखादा मालक जो आहे तो हे आहे काय, वर्तन त्याचं अपसामान्य आहे, तर तो व्यवस्थित कंपनी चालवू शकतो का? नाही. त्याचे निर्णय हे सर्वांना बंधनकारक असतात. मग त्या कर्मचाऱ्यांना त्याच्यापासून त्रास होऊ शकतो. याचा सुद्धा सायकोलॉजीमध्ये विचार केलेला असतो. किंवा एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाचे सायकोलॉजिकल परिणाम इतरांवर काय होणार आहेत याचा अभ्यास करतात. दुसरं, व्यवस्थापन. व्यवस्थापन जे असतं त्या व्यवस्थापनामध्ये हा माणूस असतो इंडस्ट्रियल सायकोलॉजिस्ट. त्याचं अप्रुव्हल घेतात आजकाल. त्यामुळे हा माणूस अतिशय महत्वाचा मानला जातो, जो अख्खी कंपनीमध्ये काय खेळीमेळीचं वातावरण ठेवायला अतिशय मदत करत असतो. कामगार, व्यवस्थापक आणि मालक या तिघांमधील परस्परातील संबंध तसेच संघटनात्मक वर्तन या सर्वांचं, नेतृत्व कार्य, उत्पादकता, ग्राहकांची मानसिकता इत्यादी अनेक गोष्टींचा अभ्यास या शाखांमध्ये सविस्तरपणे केला जातो. आता याच्यामध्ये बूम आहे म्हणण्याचं कारण काय आहे, तर सगळी ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री जी आहे ती याच क्षेत्रामध्ये येते. मोठीच्या मोठी आहे की नाही? त्यामुळे जिथे म्हणून या ऍडव्हर्टाईजचं आहे गोष्टी, तिथे तिथे हे आपल्याला लागत असतात. त्यामुळे हे सुद्धा एक मानसशास्त्र आहे.
ज्याच्याशी पेशंटचा संबंध नाहीये, परंतु तरी सुद्धा सायकोलॉजिस्ट आवश्यक आहे. ठीक आहे. एवढ्या ठिकाणी आपण जर कोण तुमच्यापैकी मोठा झाला सायकोलॉजिस्ट, तर ते एवढ्या येतोय आवाज? ओके. तर आजचं आपलं लेक्चर संपवूया, आपण इथे थांबूया. आता आपण पुढच्या आठवड्यात बघू. पुढे आता